वरोरा शहरातील सेंट ॲन्स पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये पालकांना शाळेतूनच शालेय पाठ्यपुस्तकं खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तत्परतेमुळे ही बेकायदेशीर विक्री उघडकीस आली असून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेवर कारवाई करत पुस्तक विक्री बंद केली आहे. मागील अनेक दिवसांपासून सेंट ॲन्स पब्लिक स्कूलच्या व लगतच्या सेंट ॲन्स शाळेतून पालकांना शाळेच्या आवारातूनच पुस्तकं विकत घेणं बंधनकारक केलं जात होतं. यासाठी शाळेनं व्हॉट्सअप ग्रुप मार्फत पालकांना संदेश पाठवून संपूर्ण पुस्तक संच शाळेतूनच घेण्याची सूचना केली होती. ही बाब यापूर्वीच शिवसेनेनं निवेदनामार्फत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र शाळेनं आपली मुजोरी सोडली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं 4 तारखेला धडक कारवाई करण्यात आली. 5 मार्च पासून शाळा सुरू होत असल्यानं पालकांसमोर पुस्तक घेणं बंधनकारक ठरलं होतं. 4 मार्च रोजी इयत्ता 8वी व 9वीचा निकाल लागताच शाळेनं पालकांना शाळेत बोलावून घेतलं आणि त्याचबरोबर पुस्तक विक्रीचा घाट आखला होता. याबाबत माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक तथा नगर परिषदेचे बांधकाम सभापती मनीष जेठानी, माजी उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक पंकज नाशिककर, माजी तालुका प्रमुख तथा सरपंच नंदलाल टेमुर्डे यांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. त्यांनी हा प्रकार बंद पाडला. याशिवाय त्यांनी वरोरा येथील गट शिक्षणाधिकारी शुभांगी पिचदुर्गर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शाळेत तपासणीसाठी टीम बोलावून घेतली. गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेच्या वर्गात पुस्तक विक्री किंमत 1314 रुपये विद्यार्थ्यांकडून घेत असल्याचं पत्रक मिळालं. या व्यतिरिक्त ID कार्ड 100 रुपये, डायरी 100 रुपये, रिपोर्ट कार्ड 106 रुपये असे वेगळे दर होते. शाळेकडे या विक्रीसाठी आवश्यक अशी कोणतीही परवानगी नव्हती. गट शिक्षणाधिकारी शुभांगी बिजदुरकर यांनी घटनेची दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे खुलासा मागितला. चौकशी दरम्यान मुख्याध्यापिकेनं चूक कबूल करत शाळेतून पुस्तक विक्री सुरू असल्याचं मान्य केलं. मात्र यापुढे शाळेतून कोणतीही पुस्तकांची विक्री केली जाणार नाही असं लेखी आश्वासन शिक्षण विभागाला दिलं. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेवर कारवाई करत संपूर्ण अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल असं स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनावर कारवाई करण्यासाठी मागणी केलेली होती की प्रत्येक शाळा महाविद्यालय जे काही असतील ते त्या ठिकाणी खाजगी स्टॉल्स लावून शाळेच्या आत प्रिमायसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं साहित्य विक्री केंद्र उभारू नये ही आमची मागणी होती. मात्र आज सकाळी काही पालकांचे फोन आले की दिलेल्या तारखेप्रमाणे काही दिवसांपूर्वी इथल्या मुख्याध्यापिका यांनी एक व्हॉट्सअप ग्रुपवर शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज दिलेला होता की या तारखेला आम्ही पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देणार आहे म्हणून. तर त्या संदर्भात मी फोन सुद्धा केलं होतं की हे चुकीचं आहे, याच प्रकारे कुठलंही काम होऊ नये असं गट शिक्षण अधिकाऱ्यांनी यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या विषयावर आज सकाळी कारवाई केली नाही. 11 वाजता या ठिकाणी मी आलो आणि या ठिकाणी अक्षरशः बुक्स वगैरे विक्री सुरू होती. ते विक्री थांबवून गट शिक्षण अधिकारी यांना पाचारण करायला लावलं आणि त्या ठिकाणी कारवाई या संदर्भात आपण करायला लावली. जवळपास 200च्या वर या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचे सेट या ठिकाणी उपलब्ध होते. त्यापूर्वी 8 वाजेपासून जे विक्री झालेली असेल ते वेगळे झाले. जे कारवाई झाली, कारवाईमध्ये इथल्या व्यवस्थापकांनी मुख्याध्यापक यांनी सांगितलेलं आहे की यापुढे आम्ही कुठल्याही प्रकारची पुस्तक विक्री करणार नाही. अर्थात त्यांनी हे मान्य केलेलं आहे की पुस्तक विक्री या ठिकाणी सुरू होती. तर प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, ज्याप्रमाणे आम्हाला थांबवण्यासाठी ज्या उत्साहाने प्रशासनाने फोन केले त्याच उत्साहाने आता यांनी मान्य केल्याप्रमाणे याच्यावर कारवाई करावी, कायदेशीर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास पुढील जे काही विषय राहतील त्यासाठी आम्ही मोकळे आहोत आणि आम्ही कायद्याने आम्ही सामोरे जाऊ.